यातनं जे जीव त्यांचा गेलेला आहे ते न भरून येणार आहे। त्या गरीब कुटुंबातल्या मुलींचं निधन झालेलं आहे। मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे। आज आम्ही सकाळी आमचे नगरसेवक कंपली साहेबांकडून निरोप आल्यानंतरनं महापालिका प्रशासनाला कळवलं। अतिरिक्त आयुक्त रवी पवार साहेब व त्यांची सर्व टीम या ठिकाणी तातडीने आली आणि पाहणी केल्यानंतरनं लक्षात आलं की 2 लोकांचं निधन झालेलं आहे आणि आणखीन 2 लोक सिव्हिल हॉस्पिटलला उपचार घेत आहेत। हे चौघेजण याच भागातील एका शाळेत एकत्र शिकतात। त्यामुळे नेमकं कारण शाळेतलं आहे पिण्याचं का इकडचं आहे हे पूर्वी समजत नव्हतं। पण आम्ही इथं आत्ता आलो आहे, प्रत्यक्ष पाहणी केलं। इथल्या नागरिकांचं सगळ्यांचं मत आहे की ही जे लोक राहतात त्या सगळ्या गल्लीला अनेक महिन्या किंवा एखाद्या वर्षभरापासून काही कालावधीसाठी घाण पाणी येतं। मेन चौकात काहीतरी चेंबरमधनं पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे। त्या चेंबरमध्ये ज्यावेळेस गाळ असतो त्यावेळेस ह्यांना घाण पाणी येतं आणि ते चेंबर साफ केल्यानंतरनं इतर काळी त्यांना पाणी स्वच्छ येतं आणि आत्ता मागच्या 8-10 दिवसात घाण पाणी आलेलं आहे आणि ते पाणी पिल्यामुळं झालं आहे असं त्या कुटुंबाचं मत आहे। परंतु आत्ता जी मुलीला इकडं तिचं शव आणलेलं आहे तिचं पोस्टमॉर्टम झालेलं नाही आहे। त्यामुळे आम्ही त्या कुटुंबाला विनंती केली की जर तिचं पोस्टमॉर्टम झालं तर योग्य निदान आपल्याला कारण समजेल आणि त्या अनुषंगाने आपण इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्याला ती मदत होईल। महापालिका आयुक्त आणि महापालिका प्रशासनाला आम्ही तशा सूचना केल्यात की महापालिकेची पूर्ण मेडिकल टीम येऊन फक्त या कुटुंबासोबत नाही तर ह्या सगळ्या झोपडपट्टी भागातल्या सगळ्यांची तपासणी होईल। नागरिकांनाही विनंती केली जर कोणाला उलटी जुलाब ताप वगैरे असेल तर त्यांनी अंगावर न काढता त्यांनी समोर येऊन सांगून त्यांच्यावरती उपचार करून घेतलं पाहिजे। ह्या अनुषंगाने आम्ही आता सूचना केलेल्या आहेत आणि एका मुलीचं पोस्टमॉर्टम आता सध्या चालू आहे। त्याचाही रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला कळेल। आता काहींचं म्हणणं आहे की पांढऱ्या पेशी कमी झाल्या होत्या, तर हे कशामुळे झाल्या होत्या हे निदान झाल्यानंतरच आपल्याला कळेल। परंतु जे आज डोळ्यासमोर घाण पाणी वगैरे आलेलं दिसतंय याही गोष्टी चुकीचं आहे। त्या गोष्टी थांबवण्यासाठी देखील सूचना केलेल्या आहेत। आयुक्तांनी तात्काळ ते काम हाती घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला देतो असं सांगितलेलं आहे। खरं तर यामध्ये कुठेतरी महापालिकेच्या प्रशासनाची हे कुठेतरी घोडचूक आहे का? कारण जर चेंबर यापूर्वी अशा घटना घडत असतील म्हणजे पाणी घाण येत असेल काही ठराविक कालावधीसाठी तर त्यामध्ये बदल होणं अपेक्षित आहे। ज्या पद्धतीने चेंबर म्हणजे गटरीमधून जर पाईप जात असेल पाण्याचा तर ही दुर्दैवी किंवा धक्कादायक बाब आहे। प्रशासन याचा हलगर्जीपणा आहे का? निश्चितच सोलापूर महानगरपालिकेच्या अनेक भागात अशी परिस्थिती आहे की ड्रेनेजच्या चेंबरमधून पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे। ती त्यावेळेस जरी पाईपलाईन नवीन असताना जर काय अडचण नसली परंतु कालांतराने पाण्याच्या प्रवाहामुळे ती ज्या लाईन जीर्ण होती त्याला एखादं होल वगैरे पडलं तर हे मिश्रण होण्याचा प्रकार घडू शकतो आणि कदाचित जर तसा प्रकार आज घडला असेल तर आम्ही आत्ता आयुक्तांना तशा सूचना प्रशासनाला देऊयात की फक्त याच भागात नाही तर सोलापूर शहरात ज्या ज्या ठिकाणी कुठल्या चेंबरमधनं जर काय पिण्याची पाईपलाईन पास असतील तर ते बदलून घेण्याची सूचना देऊयात जेणेकरून इथून पुढे असा प्रकार घडणार नाही। प्रत्येकाचा प्राण महत्त्वाचा आहे। काय उपाययोजना पुढे काय करतोय आपण? येथील नागरिकांच्या तक्रारीनुसार आम्ही या ठिकाणी येऊन समक्ष सगळे चेंबर्स पाहणी केलेली आहे। पाण्याचे सॅम्पल देखील पाहिलेले आहेत आणि आत्ता प्रथमदर्शनी तर एकाच कुटुंबामधल्या 2 व्यक्तींचं म्हणजे किंवा 2 मुलींचं मृत्यू झाल्याचं दिसून येतं। त्यामुळं इन्व्हेस्टिगेशन नंतर हेच कळेल की बाबा पाण्यामुळे तो मृत्यू झाला आहे का कुठल्या अन्न खाल्ल्यामुळे मृत्यू झालेला आहे। तर त्या बाबतीमध्ये आमच्या सगळ्या टीम येऊन या ठिकाणी इन्व्हेस्टिगेट करतील। तत्पूर्वी आम्ही आमच्या डिपार्टमेंट सर्व आरोग्य डिपार्टमेंट असेल, पाणीपुरवठा डिपार्टमेंट असेल आणि ड्रेनेज डिपार्टमेंट असेल या सर्वांना या ठिकाणी येऊन पाहणी करून जर चेंबरमधून हे कॉन्टॅमिनेशन होत असेल तर ते तत्काळ दूर करण्यासाठी तशा सूचना दिलेल्या आहेत। खरं तर यापूर्वी अनेक भागातून अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने तक्रारी केलेल्या पाहायला मिळत आहेत। असं असताना देखील प्रशासनाकडून कुठेतरी हलगर्जीपणा होतोय का? म्हणजे आपले जे कर्मचारी आहेत खालचे ते कुठेतरी हलगर्जीपणा करतात आणि त्यांच्यावरती काय शासन होणार जर का पाण्यामुळे यांचं तक्रारी ह्याच्यापूर्वी केल्या असतील आणि डिपार्टमेंटनं जर याच्यामध्ये हलगर्जीपणा केला असेल तर त्या बाबतीमध्ये मान्य आयुक्त निश्चितपणे निर्णय घेतील आणि कारवाई होईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।